2100चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेले आहेत. काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने. त्यांनी म्हटले पैसे नाही मिळणार, मी म्हणालो पैसे देणार. कसे देणार? बोले 2.5 तासात तुमच्या खात्यामध्ये काय म्हणतो आपण आरटीजीएस होणार. आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात आरटीजीएस पैसे झाले. त्यांनी आम्हाला फोन केला, पैसे मिळाले. लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी. 2 दिवसात जमा करा कागदपत्रे, नाहीतर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 21 रुपये हप्ता हा येणार नाही. आता आपण पाहणार आहोत कोणत्या लाडक्या बहिणींना 21 रुपये येणार, कोणती ती 2 कागदपत्र आहेत ते सुद्धा तुम्हाला जमा करावी लागणार आहेत आणि कुठे, लक्षात घ्या. त्यासोबतच लाडक्या बहिणींना आज पुन्हा 11 वाजता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा आणि फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे हे यायला सुरू झालेले आहे. ज्या लाडक्या बहिणींना आले नसतील त्यांनी वेट करा, तुम्हाला सुद्धा येतील. बघा कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला सांगतायत, आपले जे काही सबस्क्रायबर आहेत ते सांगतायत की आम्हाला पैसे आलेले आहेत. तर स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा ट्विट करून सांगितलेलं आहे, पोस्ट करून सांगितलेलं आहे फेसबुकवरती की लाडक्या बहिणींना युद्ध पातळीवरती जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. अर्ज पडताळणीची प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे. कारण एप्रिल महिन्याचा जर 21 रुपये द्यायचा असेल तर तुम्हाला हे 2 ते 3 कागदपत्र अतिशय महत्त्वाचे आहे. सोबतच लाडक्या बहिणींना साडी वाटपाचा कार्यक्रम सुद्धा सुरू झालेला आहे. तुम्हाला जर साडी भेटली नसेल तर काय करावं लागणार आहे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण जर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला 100% लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार. आणि आनंदाची बातमी म्हणजे 21 रुपये जमा होणार. आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हे सुद्धा आहे. आणि साडीसुद्धा मला मिळणार आहे. त्यासाठी काय करावं लागणार हे सगळ्या डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. बघा, काही लाडक्या बहिणींना आज पुन्हा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. 1,500 रुपयांचे 2 मेसेज सकाळी 11:01 आणि दुपारी 12 वाजता असे 2 टप्प्यात लाडक्या बहिणींना हे 2 मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. आता कोणाकोणाला पैसे आलेले आहेत, तुम्हाला पूर्ण हप्ते भेटले का, मार्चपर्यंतचे जे काही 1,500 रुपयांनी 9 हप्ते होतात ते 9 हप्ते जमा झालेत का, तुम्ही पटकन कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं समजणार नाही. लक्षात घ्या. भेटले असतील तर हो 3,000 रुपये भेटले असं लिहा. कोणत्या महिन्याचा हप्ता राहिलाय तो हप्ता लिहा. कारण बघा, जर तुम्ही लिहिलं तर कदाचित सरकारला कळेल की लाडक्या बहिणींना या महिन्याचे हप्ते भेटलेले नाहीत आणि कदाचित तुम्हाला त्या महिन्याचा हप्ता एप्रिलच्या महिन्यासोबत भेटू शकतो. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कामं करावे लागणार आहेत. तीच मी तुम्हाला आता डिटेलमध्ये माहिती इथं देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. कमेंटमध्ये पटकन सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे आणि व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांना सुद्धा ही माहिती गेली पाहिजे. बघा, कोणाला किती रुपये मिळणार आता स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. मार्चपर्यंतचे जे महिने होते ते आपल्याला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयेच मिळत होते. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि जसं की आधी निवडणुकी अगोदर सगळ्या भावांनी आपल्याला माहिती आहे की त्यांच्या जे काही हे होतं आपल्याला सांगितलं होतं याच्यामध्ये की 21 रुपये मिळणार, तर त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. आणि लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे 2100 रुपयांचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती त्यांना लवकरच पाहायला मिळणार आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना सरसकट वाटप होणार का, काय करावं लागणार आहेत, नवीन ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, आपण सगळं डिटेलमध्ये पाहूया. चला सुरुवात करूया. बघा, लाडक्या बहिणींसाठी आताच 15 मिनिटापूर्वी झालेल्या मीटिंगमध्ये एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे. ती म्हणजे लवकरच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला एप्रिलचा हप्ता हा पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी काही महत्त्वाचे आता काम करणं गरजेचं आहे. हे जे काही वाटप आहे ते सरसकट होणार का, तर नाही. काही लाडक्या बहिणींना आता साडीसुद्धा गिफ्ट भेटत आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे ते सुद्धा मी डिटेलमध्ये माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरच तिथं एक अजून सरकार गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. ते गिफ्ट कोणतं आहे तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. 2 कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत, ते कोणते आहेत आणि कुठे करायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. तर चला सुरुवात करूया. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडीचं सांगतोय, भरपूर लाडक्या बहिणींना साडी वाटप सुरू झालेलं आहे. तुम्हाला जर साडी भेटली नसेल तर एक काम महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जायचं आहे. तेथे तुम्हाला तुमचं आनंदाचा शिधा, होळीसाठी साडी हे दोन्ही मिळत आहे रेशन दुकानामध्ये. तुमचं जे रेशन दुकान आहे मित्रांनो, त्या दुकानामध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मिळत आहेत. स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा इथं माहिती दिलेली आहे आणि आपल्याला पेपरमध्ये सुद्धा आऊट झालं होतं की साडी होळीला लाडक्या बहिणींना साडी, बातम्यामध्ये, विविध बातम्यांमध्ये, विविध मीडियामध्ये सुद्धा आपल्याला हे दाखवलं होतं. तर स्वतः जाऊन तुम्ही एकदा चौकशी करा, तुमच्या इथं आलेलं आहेत का. ज्यांना आले नसेल त्यांनी पटकन जाऊन रेशन दुकानात विचार करा, आपल्या जवळचे जे रेशन दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता सगळ्यात महत्त्वाचं 2 डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते आणि काय करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक डिटेलमध्ये माहिती सांगतोय की आता हे जे 21 रुपयांचं वाटप आहे ते नेमकं कोणत्या बहिणींना आणि कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे हे तुम्हाला सांगतोय. कारण यावेळेस खूप मजेदार असा एक निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे. तो म्हणजे सर्वात अगोदर ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा जिल्ह्यांपासून सुरुवात केली जाणार आहे. आता तुम्ही सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तो तिथं जास्त गरजू लाडक्या बहिणी आहेत का. आपण बघूयात की तुमच्याकडनं काय यावेळेस प्रतिसाद येतोय. तुम्ही स्वतः सांगा की कोणता जिल्हा तुम्हाला वाटतं की तिथून सुरुवात केली पाहिजे. तुम्ही सांगा तो जिल्हा, म्हणजे सरकारला सुद्धा समजेल. बघा, 2 कागदपत्र जर आपण बघितली तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. कारण आपण जर बघितलं तर जे निकष आहेत हे निकषांचं अंमलबजावणी हिथं काटेकोरपणे करण्यात येणार आहे एप्रिल महिन्यासाठी. कारण एप्रिलचा जो महिना आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे आणि हा जो हप्ता आहे आपल्याला 21 रुपये जर मिळाला तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 600 रुपये वाढण्यात येत आहे. आणि 600 रुपये जर वाढलं तर सरकारला तुम्हाला माहिती आहे की भरपूर लाडक्या बहिणींसाठी 21 रुपयाची जी काही तजदूद आहे ते तजवीज त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. त्यासाठी सरकार इथं कुठंतरी एक अर्ज पडताळणी करत आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी कोणत्या खऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना इथं ह्याची गरज आहे हे इथं बघत आहेत. बघा, आपण जर नीट बघितलं तर इथं आपल्या सगळ्या लक्षात येतं आहे की भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न आता वाढलेलं आहे. मार्च महिन्याचं जो काही आपण उत्पन्न बघितलं की वार्षिक उत्पन्न आपलं मार्चला संपतं, नवीन वार्षिक उत्पन्न 1 एप्रिलपासून सुरू होतं. तर ह्याच्यामध्ये सरकार आता काय करत आहे, मार्च महिन्याचा तुमचा उत्पन्नाचा दाखला मागत आहे. त्यामुळं तुमचे उत्पन्न दाखला काढून घ्या. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. भरपूर जणांना काय केलं आहे, 10-10 वर्ष, 15 वर्ष, 5-5 वर्ष तेच आधार कार्ड तसंच ठेवलं आहे. तर प्लीज अपडेट करून घ्या. कारण आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती जर वेगळी असेल तर मात्र तुम्हाला तिथं आता पैसे येणं बंद होणार आहे. जसं की आधार कार्डवरचे नाव, बर्थ डेट किंवा मोबाईल नंबर हे वेगवेगळं असेल तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत. कारण सरकारच्या असं ध्यानात आलं आहे की बनावट आधार कार्ड तिथं भरपूर झाले. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेटेड असेल ते त्यांना तिथं काढणार आहे. सोबत ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डची EKYC झालेली असेल अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तिथं तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुमची गॅस सिलेंडरची EKYC असेल किंवा महिलेच्या नावावर ते गॅस कनेक्शन असेल. आता सोबत मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय ती म्हणजे काय, तर तुमच्या घरात जर आता कोणी 4 चाकी वाहन घेतलं असेल तर तुमचं नाव आता येणार नाही. RTO कडून डेटा घेतला जात आहे. इन्कम टॅक्सकडून तुमचं इन्कम किती आहे हे सुद्धा चेक केलं जात आहे. त्यामुळं खरं असेल तरच सगळं डॉक्युमेंट काढा. खोटी डॉक्युमेंट काढली तर तुम्ही तिथं पकडू जाऊ शकता. त्यामुळं जर तुमच्याकडे खरंच तुमचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करा, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. कदाचित तुम्हाला जर इथं अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगतोय, आधी म्हणजे काय करायचं तुम्हाला, बघा, आधार कार्ड अपडेट करायचं, रेशन कार्ड EKYC करायचे, तुमची सगळी उत्पन्न दाखला हे सगळं काढून घ्या. ज्यावेळेस अर्ज पडताळणीला घरी तुमच्या अधिकारी येतील त्यावेळेस तुम्हाला ते मागतील त्यावेळेस तुम्हाला हे द्यायचं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय